माध्यमातून इथे हाताळलं जात आहे. त्याला करुणे संघ आपलं अभिनंदन असेल. आपण पहिला सामना इथे विजयी ठरलात. तो मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल गोलंदाजी मागवती गोलंदाज प्रवीण. सर मित्रांनो 16 मिनिटांची सुद्धा अवधी असेल याच्याकडे आपलं लक्ष असू द्या. पहिला बॉल इथे मात्र सन्मान दिला गेलाय. पहिल्या चेंडू इथे मात्र आपण पाहतोय खऱ्याच सन्मान दिला आणि एक सिंगल धाव इथे मात्र प्राप्त केली. हलक्या आता नक्कीच फटका इथे खेळलाय. एका धावेने मात्र संघाचं धावफळ मग ते पुढे सरसावलं. अर्थात श्री गणेश नक्कीच झालाय. संघाचं अकाउंट मध्ये ओपनिंग केलंय ते अर्थात महेशच्या बॅट मधून संघाचं वैयक्तिक खात्यामध्ये इथे ओपन केलं गेले. स्ट्राईकवरती आपण पाहतोय आता मात्र आकाशाने आपण मध्ये पहिला बॉल फेस करतील प्रवीण यांचा. पहिला बॉल वरती इथे मात्र सुंदर फटका कव्हर झाला. मात्र क्षेत्ररक्षण नक्की चांगलं झालंय. एकच धाव एकापेक्षा अधिक काही इथं मिळत नाहीये. एका धाव्याने नक्की धावफळ पुढे सरसावतंय. तसेच मित्रांनो मी पुढच्या दोन संघांचं लक्ष वेधतो. अर्थात श्री विठ्ठल देवी क्रिकेट संघ गावडी आणि त्यांच्या अगेन्स्ट आई डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे. चला दोन्ही संघाच्या संघनायकाला जर माझा आवाज पोहोचला असेल तर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. पुढचा बॉल इथे मात्र खराब चेंडू इथे पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आला. आपण पाहिलं गेलं तर 51 धाव नक्की ते धावफळक ऍड होताना पाहायला मिळते. आणि इथे मात्र गोलंदाजला दंडित केले गेले. 51 स्वरूपाचा चेंडू इथे हाताळला गेलाय. हा चेंडू मात्र पुन्हा हाताळावा लागणार आहे ते गोलंदाज प्रवीण यांना. कारण पहिल्या दोन चेंडू पाहिलं तर एक सिंगल धाव इथे पाहायला मिळाली. आणि इथे आपण पाहिलं गेलं तर पुढचा चेंडू इथे मात्र 51 स्वरूपाचा नक्कीच हाताळला गेलाय. पुढचा बॉल सुरेख चेंडू सुरेख फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करता येता आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तिसऱ्याचा प्रयत्न केला गेलाय मात्र नाहीये. समाधान मानावं लागते. ते आता दोन धावांमध्ये आपण पाहतोय. नक्कीच आज मात्र कोपर्डे संघ सुद्धा नक्कीच कौतुक करावं लागेल. कारण नक्कीच खेळाडू संघामध्ये कमी आहेत. मात्र खऱ्या आता कोणत्या प्रकारचा कॉन्फिडन्स इथे मात्र ढळू दिला जात नाहीये. तो विश्वास आपल्यावरती नक्कीच दाखवला गेलाय. स्वतःवरती असलेला विश्वास मैदानाच्या आतमध्ये मात्र सार्थ ठरवते. कारण नक्कीच खेळाडू कमी आहेत आणि एवढं मोठं मैदान हे कुठेतरी आपल्याला कव्हर करायचं आहे. आणि आज मात्र खऱ्या अर्थानं प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावे लागणार आहे. तो अभिर्भाव खऱ्या अर्थाने या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. हा येतो पहिला दर्जेदार षटकार. धन्यवाद. पाहायला गेलं तर या चेंडूमध्ये 6 धावा आल्यात. महेशच्या बाडूत आपण पाहता हा मोठा फटका इथे आलाय. पुढचा बॉल अकुटाप्याचा भिरकावून दिलाय. चेंडू मध्ये आहे. प्रणव चेंडूच्या खाली येता विकेटचा पत्ता. धक्का क्रमांक पहिला. महेश मैदानाच्या बाहेर. तो मैदानाच्या आतमध्ये बॅक टू द क्रिकेटवर पाहिले तर महेश मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. अर्थात योगीराज आपल्याला पाहायला मिळतात. इनिंग नंबर 3 चा हा खेळाडू मैदानाच्या दाखल झालेत. योगीराज यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय ते अर्थात प्रवीणच्या माध्यमातून हाताळलं जाते. महेश इथं माघारी परतले. धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा धावकती लागल्यात. एक गडी नक्कीच माघारी परतलाय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल होताना पाहायला मिळतोय तो अर्थात योगीराज यांना आपण पाहतोय. गोलंदाजी मागवती गोलंदाज प्रवीण आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे पहिलं पावलं षटक नक्की त्यांच्या माध्यमातून हाताळलं जाते. पुढचा बॉल अर्थात पहिला बॉल इथे मात्र फेस करतील योगीराज. इथे मात्र रनवे मध्ये बिघाड झालाय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. अर्थात डेड बॉल इथे मात्र येत असताना पाहायला मिळतोय.
स्टॉपवॉच नक्कीच मित्रांनो चालू आहे. आयोजकांच्या वतीने मात्र पुरेपूर या स्पर्धेकडे या सामन्याकडे मात्र लक्ष दिलं गेलंय. कारण वेळेचं मात्र महत्व आहे आणि ते महत्व इथे खऱ्या अर्थी इथे मात्र जपलं जाते. षटकातील शेवटचा बॉल इथे जसं पाहायला मिळतोय आणि या बॅटने नक्कीच खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. योगीराजांच्या बॅटमधून हा पहिला दर्जेदार चौकार. एका षटकाखेर धावसंख्येचा विचार केला तर एक गडी बाद 15 धावा फळकवलेल्या प्रथम बॅटिंग करत असताना कोळगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला मित्रांनो ग्रुप बॅटिंग करू नका. नवीन गोलंदाजी मागून सज्ज होताना पाहायला मिळतोय. सांगित दुसरा आणि वैयक्तिक पलट घेऊन गोलंदाजी मागून आपण पाहतोय आकाशानं आपण पाहतोय. आकाश कांबळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय आकाशानंच आपण पाहतोय. आता मात्र खरं बॅटर इथे पाहायला मिळतो आकाश वर्सेस आकाश. इथे मात्र कोणत्या आकाशचं पारडं मात्र जर ठरले मात्र पाहावं लागणार आहे. चला मित्रांनो थोडं स्पीड अप घ्या प्लीज. पहिला बॉल आकाश यांचा. पहिला बॉल हलक्यात नक्कीच खेळून काढलाय. एक नटराज स्टाईल पद्धतीने नक्कीच हा खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल धाव मात्र इथे पूर्ण केली गेली. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा आपण बरोबर पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचते ते अर्थात 16 आकड्यावरती. एक गडी बाद 16 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना कोळगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक मध्ये आपण मात्र आता योगेश पाहतो यांच्या पहिल्या बॅट मधून पाहिले तर पहिल्या बॉल तिथे मात्र 4 धावा आल्यात. पुढचा बॉल पुन्हा इथे त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. गतीमध्ये परिवर्तन इथे पाहायला मिळालं. चेंज ऑफ फेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. गोलच्या माध्यमातून मात्र इथे खऱ्या अर्थानं व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये दाखवलं गेले. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. योगीराजांना आपण पाहतो ज्यांच्या खऱ्या अर्थानं पाहिलं तर पहिला बॉल त्यांनी नक्कीच फेस केला त्यामध्ये 4 धावा आल्या. त्यानंतर मात्र त्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला गेला मात्र बॅटने बॉलचा संपर्क मात्र आला नाहीये. पुढचा बॉल अक्कू टप्प्याचा भिरकावून दिलाय. चेंडू मध्ये आहे. प्रणव चेंडूच्या खाली आणखीन एक गडी बाद. योगीराजांच्या खेळीचा मात्र होतोय इथे अंत. OUT. धन्यवाद. जो मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आपण पाहतोय युवराज. खेळाडू क्रमांक 4 आपण पाहतो मैदानाचे दाखल झालेत. युवराजांना आपण पाहतोय. तो गोलंदाजी मागवरती गोलंदाज आपण आकाशांना पाहतो. यांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहिलं तर 2 चेंडू नक्कीच 3 चेंडू हाताळले गेलेत. एकच धाव येथे मात्र खर्च केली गेली आणि एक गडी मात्र नक्कीच माघारी परतवला अर्थ आपल्या खात्यामध्ये मात्र जमा केला गेलाय. नवीन फलंदाज आपण यांना पाहतो युवराज यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल डॉट डेड बॉल इथे असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल कमी गतीचा चेंडू इथे हाताळला गेलाय. डीप मध्ये प्रणव आपण पाहायला मिळतात. चेंडू पर्यंत पोहोचतील फेकी करतील तर मात्र पुन्हा एकदा सिंगल असताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या नक्कीच वधारली आहे. 2 गडी बाद 17 धावा. धाव फळकावती लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना पाहिलं गेलं तर कोळगाव संघ इथे पाहतोय नाणेफेक जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय नक्की इथे घेतलाय तो अर्थात फलंदाजी करण्याचा. आणि त्यामध्ये पाहिलं तर महेश आणि युवराज पुढचा बॉल लो फुल टॉस नक्कीच खेळून काढला. एक सिंगल धाव इथे पूर्णतः प्राप्त केली गेली. धावसंख्येत पुन्हा एकदा सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. 18 धावा धाव फलकावती लागल्यात. योगीराज आणि महेश हे मात्र पाहिले तर 2 फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत. आता मात्र आकाश आणि युवराज ही जोडी मैदानाच्या पाहायला मिळते. सलामीला आकाश अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. त्यांना साथ देत आहेत ते खऱ्या अर्थाने युवराज यांना आपण पाहतोय. मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाचं मात्र इथे मात्र कौतुक करावं लागेल. पुढचा बॉल
पुढचा बॉल आणि इथे मात्र सुरेख चेंडू हाताळला गेलाय. दोन षटका के धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 18 आकड्यावरती. 18 धावा धाव फलकावरती लागल्यात. चला विनंती करतोय चला कोपर्डे संघ आपल्याकडे फक्त 5 मिनिटांचा उद्या आणि 5 मिनिटांमध्ये इथे मात्र आपल्याला 2 षटक हाताळायचे आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गात सज्ज होताना पाहायला मिळतात अर्थात लक्ष्मण आपल्याला पाहायला मिळतात. हॅलो 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 चला साऊंड सिस्टम दादा कुठे असेल त्यांना विनंती करतो की आपण यायचंय. पुढचा बॉल खूप टप्प्याचा जो मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र या पहिल्या चेंडूत इथे मात्र 4 धावा आल्यात. 4 धावे नक्की धावा पुढे सरसावलाय. 22 धावा धाव फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल बॅटची नक्की लिडिंग एज घेतली. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे चेंडू पर्यंत पोहोचतील तर मात्र एक सिंगल धाव असताना पाहायला मिळते. 23 धावा धाव फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल इथे मात्र बॅकफुटला गेले. बॉडी बॅलन्स चांगला पाहायला मिळाला. डीप मधू मध्ये इथे प्रोटेक्शन मध्ये चेंडू पर्यंत पोहोचले तर प्रणव्यान आपण पाहतोय एक सिंगल धाव येत असताना पाहायला मिळते. 24 धावा धाव फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल पुढचा बॉल पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडू पर्यंत पोहोचतील फेकी करतील तद्वर मात्र एक सिंगल धाव पूर्ण केली. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल का मात्र नाहीये. एका धावांचं समाधान मानावं लागते. मात्र कोळगाव संघ कुठेतरी एकेरीवरती आणि दुहेरीवरती जास्तीचं प्राधान्य त्यांना पाहायला मिळतात. कारण मोठे फटके कुठेतरी थांबलेत की काय हे नक्की चित्र मैदानाच्या म्हणजे पाहायला मिळतंय. कारण धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा धाव फलक त्याला षटक क्रमांक 3 इथे मात्र हाताळलं जाते. पुढचा बॉल पुन्हा एकदा भिरकावला ऑन साइडला. इथे मात्र प्रणव थोडी चुकी करतायत. थोडस गटच्या क्षेत्राच्या नक्कीच पाहायला मिळालं. जिथे मात्र एक सिंगल धाव होती तिथे मात्र दुहेरी मात्र रुपेंद्र करे गेले. धावसंख्येत पुन्हा एकदा 2 ने भर होतीये. 27 धावा धाव फलकावरती लागल्या. आता पुढचा बॉल इथे मात्र जाणलंय हेरलंय आणि त्यानंतर मात्र भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय दर्जेदार षटकार.
थँक्यू सो मच. 3 षटकाच्या धावसंख्येचा विचार केला तर 33 धावा धावफलकावरती लागल्या आता. चला आणि कोपर्डे संघ आपला 16 मिनिटांचा अवधी मात्र इथे पूर्ण झालाय. याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. जो मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज माग सज्ज झालाय तो अर्थात रोहित यांना आपण पाहतोय. रोहित पाटील होल्डर नावाने सुपरिचित असलेला हा खेळाडू मैदानाचे दाखल झालाय.
कोपर्डे संघाला 9 धावांची पेनल्टी असणार आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ते अर्थात 33 आकड्यावरती. 3 आणि 33 धावा लागल्यात आणि त्यामध्ये 9 धावांची पेनल्टी ऍड केली जाईल. जे 3 प्लेयर 2 ओव्हर नंतर आलेत तर जे फलंदाज आपण जे पाहिले ते 3 खेळाडू जे इथे दाखल झालेत ते पहिल्या 2 नंतर ते बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्या आधी ते फलंदाजी करणार नाहीयेत हे सुद्धा आपण नोंद घ्यायचे. जो गोलंदाजी मागवती नवा गोलंदाज आपण पाहतोय रोहित पाटील याला आपण पाहतोय. पहिला बॉल अवंत स्वरूपाचा. पुढचा बॉल सुरेश चेंडू हाताला बॅटची लिडिंग एज घेतले. थर्ड मॅन चेंडू नक्की ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक नक्की चेंडूचा पाठलाग करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र चेंडू येते होत मात्र फरार होतो. 4 धावा काय वाचू शकत नाही यात मात्र 4 धावा आल्यात. 4 धावे नक्की धाव पुन्हा एकदा पुढे सरसावते. 38 धावा धाव फलकावरती लागल्यात. प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात कोळगाव संघ इथे पाहायला मिळतोय. चला कोळगाव संघ आपला 12 प्रति आपण इथे ठेवायचंय कारण आपण सुद्धा इथं पॅनल केलं जाईल याची आपण नोंद घ्यायची. सामना अजूनही संपला नाहीये याची मात्र आपण नोंद घ्या. पुढचा बॉल इथे मात्र सुरेश क्षेत्र पाहायला मिळाले. पंच धावा किती द्या 2 धावा. जरा टेक्निकल टीमला इथे मध्ये पाचारण केले गेले. इथे मात्र फक्त पंच आणि दोन्ही संघांचा अतिरिक्त खेळाडू असेल बाकी इथे कोणी इथे येणार नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं मात्र त्या क्षेत्ररक्षणाने मात्र इथे चाचपणी केली जाईल. आपल्या SMD लाईव्ह या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय या टेक्निकल टीमच्या माध्यमातून आणि आपल्या पंतचे त्रिमूर्ती जी आपल्याला आज लाभली त्यांच्या माध्यमातून या चेंडूचा निर्णय इथे आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला आंबाडे संघ आपण नाणेफेक जिंकला तर आपण आपला निर्णय आणि आपल्या संघाचा आपण इथे तयार राहायचा आहे आणि आपला निर्णय आम्ही आमच्यापर्यंत आपण कळवायचा आहे. ऑन फील्ड चांगला क्षेत्र पाहायला मिळालाय आणि इथे मात्र 2च धावा. चांगला क्षेत्र पाहायला मिळालाय. अभियाच्या माध्यमातून पाहिलं तर चांगले क्षेत्र पाहायला मिळाले. पुढचा बॉल उडवलाय चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील का आणि इथे मात्र चेंडू होते फरार. 1 बाउन्स चौकार. 4 धावा असताना पाहायला मिळतात. त्या 4 धावेने नक्की धावलं पुन्हा पुढे सरसावते वधारतय धावा संख्या पोहोचते 44 आकड्यावरती. 2 गडी बाद 44 धावा धाव फलकावरती लागल्यात. चला आयोजन कमिटीला विनंती करतो की आपले स्वयंसेवक आपण सीमारेषे लगत आपण ठेवायचा आहे कारण जेवढा चेंडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल तेवढा सामना नक्कीच आपला पुढे लवकरात लवकर पूर्ण पडेल. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 44 धावा धाव फलकावरती लागल्या. आता पुढचा बॉल टप्प्याचा इथे मात्र बिरकावला. फटका नक्की जरूर फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतात. प्रणव चेंडू पर्यंत पोहोचतील फेकी करतील. तद्वर मध्ये पाहायला गेलं तर 2च धावा इथे मिळत असताना पाहायला मिळतात. धावसे पुन्हा 2 ने वर होतीये. 46 धावा धाव फलकावरती लागल्यात. प्रथम बॅटिंग करताना कोळगाव संघ पाहायला मिळतो. एक धाडसी निर्णय आपल्याला पाहायला मिळालाय.
पुढचा बॉल सुरेख चेंडू ते हाताळला गेलाय, पंचांकडे पाहिला गेला, पंचांनी इशारा आमच्यापर्यंत दर्शवला की यासाठी वाईट अवे फ्रॉम द बॉडी, नक्कीच शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो प्रयत्न मात्र असफल ठरलाय. अर्थात गोलंदाज रोहित त्याला मात्र हा चेंडू पुन्हा हाताळावा लागणार आहे. पुढचा बॉल पुन्हा नक्कीच अखूट टप्प्याचा चेंडू होता, बॉडी बॅलन्स चांगला पाहायला मिळालाय, वन पद्धत नक्कीच गॅदर केला गेलाय, 2 धावा इथे मात्र प्राप्त केल्या गेल्यात. पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्या धावा फलकावरती ऍड होताना पाहायला मिळते आणि ह्या 2 धावांची संख्या धावफलक नक्कीच पुढे सरसावलंय. 2 गडी बाद 49 धावा धावफलकावरती लागल्यात. षटकाची आता मात्र शेवट येऊन बाकी असणार आहे, 49 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल सुरेख चेंडू, इथे मात्र अवांत स्वरूपाचा वेग नक्कीच छान पाहायला मिळाला, मात्र इथे अवांतर धावा नक्कीच देऊन गेलाय. 50 धावा अर्थात कोलकाता संघाचा अर्धशतक मात्र इथे पूर्ण झालंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय, डीप मध्ये अभियान पाहतो, एक धाव तर नक्कीच पूर्ण दुहेरीचा प्रयत्न केला जाईल का, आणि इथे मात्र 2 धावा मध्ये पूर्ण होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 52 आकड्यावरती आणि 9 धावांची पेनल्टी. अशा प्रकारे 61 धावा धावफलकावरती लागतात आणि 62 धावांचं लक्ष असणार आहे ते आता कोपर्डे संघासमोर. चला विनंती करतो त्वरित कोपर्डे संघाने मैदान खाली करायचं आहे आणि आपली सलामीची आघाडी जोडी आपण मैदानाची दाखल करायची आहे. तसेच अंबाडे संघ आपण आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. चला अंबाडे संघ विकत होता आपला निर्णय आपण कळवायचा आहे. 62 धावांचं लक्ष असणार आहे, लक्षाचा कसा पाठलाग केला जाईल नक्कीच आपण दुसऱ्याचा पाहणार आहोत. चला कोळगाव संघाला विनंती करतो आपण मैदानात दाखल व्हायचं आणि आपलं सुंदर आणि स्वच्छ क्षेत्रक्षणी सजवायचं आहे. तसेच मी कोपर्डे संघाला विनंती करतो आपली सलामीची आघाडी मैदानाच्या आतमध्ये त्या मात्र दाखल करायचे. तसेच कोपर्डे संघाला विनंती करतो आपला 12th मॅन आमच्यापर्यंत आपण पाठवायचं आहे. चला प्रणव चला आकाश सालेवडी मैदानाचे दाखल होते पाहायला मिळते. त्यांना आपण पाहतो एका बाजूला आकाश कांबळे आणि त्यांच्यासोबत आपण पाहतो प्रणव कलंत्री ही जोडी मैदानाच्या दाखल होते. सालामेचे आगळोडी मैदानात दाखल झाले, 62 धावांचं लक्ष आहे. त्या लक्षाचा पाठलाग करताना ही जोडी मैदानाच्या दाखल झाली. एका बाजूला आपण पाहतो आकाशानं, एका बाजूला प्रणव. नक्कीच आज कुठेतरी ही नवी जोडी मैदानाच्या पाहायला मिळते, हा नवा पेअर आपण पाहतोय. मात्र आज काहीतरी नवं करायचंय कारण 62 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्षाचा मात्र पाठलाग करायचा आहे. कसा पाठलाग केला जाईल, कसं प्रत्युत्तर दिलं जाईल हे मात्र नक्कीच पाहणार आहोत. तर कोळगाव संघाकडून पाहिलं तर सांगी पहिलं आणि वैयक्तिक पलट घेऊन गोलंदाजी माग होती. गोलंदाज आपण पाहतोय यश यांना आपण पाहतोय. सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पलट घेऊन गोलंदाजी मागवती स्वतः योगीराज यांना आपण पाहतोय. आज मात्र नक्कीच धुरा आपल्या खांद्यावरती घेतले कारण 62 धावांचं लक्ष आहे, मोठं लक्ष आहे. त्या लक्षात इथे मात्र पाठलाग करायचा आहे. कसा पाठलाग केला जाईल नक्कीच आपण पाहणार आहोत. त्या सलवडी मैदानाच्या आत दाखल झाली. एका बाजूला आपण पाहतोय आकाशानं, यांच्या समोर आपण पाहतोय प्रणव यांना आपण पाहतोय. स्ट्राईक वरती आपण पाहतो प्रणव यांना आणि नॉन सेकंड वरती आकाश यांना आपण इथे पाहतोय. दोन्ही आपण पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं अष्टपैलू खेळाडू आहेत. आज मात्र खऱ्या अर्थानं आपल्या अनुभवाचा कस मात्र मैदानाच्या आतमध्ये लागणार आहे.
कारण भलं मोठं आव्हान आहे, त्या आव्हानाला मात्र इथे प्रत्युत्तर द्यायचंय. पहिला बॉल गोलंदाजी मागपती गोलंदाज योगी यांना आपण पाहतोय. पहिला बॉल योगी यांचा. पहिला बॉल खोला टाकलाय, हलक्या हाताने नक्कीच खेळून काढलाय. थोडस क्षेत्ररक्षण आपण पाहायला गेले तर फंबल नक्की झाले, मात्र एकच धाव इथे दुसऱ्यांना पाहायला मिळते. एका धावेने नक्कीच संघाचं खातं मात्र ओपन केले गेले, आपलं वैयक्तिक खातं ओपन केले गेले. प्रणव यांच्या माध्यमातून आपण पाहतो सेकंड मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात कोपर्डे संघ इथे आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुण्याचा गोलंदाज योगीराज यांना आपण पाहतोय. पहिला बॉल फेस करतील आकाश. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलला सुंदर फटका आणि इथे मात्र नशिबानं दिली असा चेंडू जातोय वन बाउंस सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. आकाश कांबळे यांच्या वाढवून हा पहिला दर्जेदार फटके त्या पाहायला मिळाला आणि पहिला चेंडू नक्की फेस केला. पहिल्या चेंडू इथे मात्र या 4 धावा असताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 5 धावा. धाव फलकावरती लागल्यात. सेकंड बॅटिंग करत असताना कोपर्डे संघ. पुन्हा सुंदर आपण मला बॉटम नक्की छान वापर केलाय. एक सिंगल धाव असताना पाहायला मिळते. एकच धाव, एकापेक्षा अधिक इथे काही मिळत नाहीये. एक मोठा फटका आला, त्यांना स्ट्राईक मध्ये रोटेट केले गेले. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुर्तास तरी पाहायला मिळतोय. ते कोपर्डे संघाच्या बाजूने एक खऱ्या अर्थाने एक सेन्सिबल आणि संत आणि संयमी क्रिकेट मैदानाचे ते पाहायला मिळतोय. संयमाचा बांध मध्ये ते फुटू देत नाहीयेत. पुढचा बॉल सूर्य चेंडू ते हाताळला गेला. आपण पाहिलं गेलं तर शफल नक्की झाले होते. पाण्याची दिशा निवडण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र बॅटने बॉल संपर्क इथं आला नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढचा बॉल पुढचा बॉल सुरेख फटके ते मात्र लगावला. मध्ये कव्हर झाला. एक धाव तर नक्कीच पूर्ण. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल का? आणि इथे मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आली. 2 धावा मध्ये इथे पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येत पुन्हा 2 ने भर होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 8 आकड्यावरती. 5 चेंडू आणि 8 धावा. धाव ते पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करत असताना माफ करा सेकंड मध्ये बॅटिंग करत असताना कोपर्डे संघ आपण यांना पाहतोय. पुढचा बॉल फटका फसलाय. स्वतः योगीराज चेंडूच्या खाली येत आहेत आणि येथे मात्र कोणतीही चुकी होत नाहीये. धक्का क्रमांक पहिला अर्थात प्रणव मैदानाच्या बाहेर. चला 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 मित्रांनो, 16 मिनिटांचा उद्या ग्रुप मीटिंग करू नका. विनंती असेल तर बॅटरला विनंती करतो, आपण इनाने फास्ट आउट थोडं फास्ट करायचं आहे. थोडं स्पीडअप करा प्लीज. नवीन फलंदाज मैदानाचे दाखल झालेत. लक्ष्मण यांना आपण पाहतोय. नवीन गोलंदाजी मागू सज्ज होत आहेत. आकाश यांना आपण पाहतोय. नवीन बॅटर आपण पाहतोय आकाशाने. आपण नवीन गोलंदाज आपण आकाशाने पाहतोय. तर नवीन बॅटर आपण पाहिलं तर लक्ष्मण आपण स्वतः कर्णधार मैदानाच्या दाखल होत असताना पाहायला मिळतोय. चला आंबर्डे संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तसेच गावडी संघाला इथे मात्र आमंत्रित केले गेले. त्याला दोन्ही संघाला विनंती करतोय की आपण या स्वतःच्या शेवटच्या वेळी हाताळल्याच्या नंतर आपण त्वरित मैदानाच्या मध्ये दाखल व्हायचंय. जर गोलंदाजी मागवते आपण आकाशांना पाहतोय. तर स्ट्राईक सुद्धा आपण आकाशांना पाहतोय. एक चांगला बॅटल आज खऱ्या अर्थानं पाहायला मिळालं दोन्ही संघाच्या माध्यमातून. पहिला बॉल पुन्हा त्या खोलात टाकलाय. एक सिंगल धाव असताना पाहायला मिळते. एका धावेवरती मात्र आकाशाच्या माध्यमातून नक्कीच प्राधान्य दिलं गेलंय. स्ट्राईक नवा फलंदाज अर्थात लक्ष्मण आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे मात्र सुंदर फटका सजवलाय. गॅप तर नक्कीच मोठा आहे. चेंडू होते फरार सीमा रेषेच्या बाहेर आणि इथे मात्र पंचांचा इशारा आलाय नो बॉल. इथे मात्र
इथे मात्र 4 धावा आणि प्लस नोची 1 धावा नक्कीच 5 धावा तर धावफलकात ऍड होताना पाहायला मिळतात. 14 धावा धावफलकात दिल्यात आणि इथे मात्र पुढचा चेंडू तर फ्रीडचा असणार आहे. लक्ष्मण मात्र जो दिवाळीचा बोनस होता तर खऱ्या अर्थाने इथे मात्र स्वीकारलाय. पुढचा बॉल नक्कीच स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता मात्र चांगलं कमबॅक इथे केलं गेले. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये ते आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. योगीला चेंडू पर्यंत पोहोचतील. एक सिंगल धावी मात्र येत असताना पाहायला मिळते. एकच धावी ती इथे आली आहे. 15 धावा धावफलकात लागल्यात. येणारे 15 बॉल आणि 47 धावांची आवश्यकता आहे. उलटी गिनती ते मात्र स्टार्ट केली गेली. पुढचा बॉल लो उलटा विरकावून दिला योगीराज चेंडूच्या खाली आणि इथे मात्र झेली सटलाय. एक धाव तर नक्कीच पूर्ण दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे मात्र 2 धावा तिथे पूर्ण होत आहेत. योगीराज मात्र चुकी करतायत. फटका जरूर फसला होता. 2 धावा जसं नाही ते पाहायला मिळतात. धावसंख्येत पुन्हा एकदा 2 ने भर होतीये. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 14 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल उडवलाय. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. आता मात्र चुकी घडत नाहीये. इथे मात्र गडी होतोय बाद. आकाश मैदानाच्या बाहेर. चला बॅटरला विरुद्ध त्वरित आपण मैदानात बॅटर दाखल करा. चला प्लीज फास्ट. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले आहेत. प्रवीणांना आपण पाहतोय. आकाश मात्र मैदानाच्या बाहेर दिसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मित्रांनो थोडं स्पीडअप करा. चला मित्रांनो 8 मिनिटांचा अवधी मात्र इथे पूर्ण झालाय. गोलंदाजी करणाऱ्या संघाने याची मात्र नोंद घ्यायची आहे. पुढचा बॉल पुढचा बॉल सुरेख फटके ते मात्र सजवलाय. फाय लेगच्या दिशेला चेंडू जातोय घासत पुसत सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावेने नक्की धावलं पुन्हा एकदा पुढे सरसवलंय. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 षटकाचा अंत धरू झालाय. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. नवीन गोलंदाज गोलंदाजी मागमध्ये ते मात्र सज्ज होताना पाहायला मिळतात. यशाने आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 41 ची गरज आहे. गणिती भाषेमध्ये आपण पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं 20.50 सरासरी माझा धावा करावा लागणार आहेत. पहिला बॉल आणि इथे मात्र क्रॉसिंग तशी नाहीये. जर किपरच्या हातामध्ये बॉल सुटला तरच इथे मात्र बॉल मध्ये डेट झालाय एसटीएसच्या हातामध्ये. पुढचा बॉल इथे मात्र 1 धावी देताना पाहायला मिळते. आणि इथे मात्र काय घडतंय. चुका घडतायत इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले अर्थात रोहित पाटील यांना आपण पाहतोय. होल्डर नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू मैदानाच्या मात्र दाखल झालाय. प्रवीण मात्र माघारी परतलेत. पुढचा बॉल
पुढचा बॉल इथे मात्र एकच धावीत असताना पाहायला मिळते. आता मात्र खऱ्या अर्थानं रोहित पाटील यांना मात्र संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे. कारण भलं मोठं आव्हान आहे, त्या आव्हानाचा पाठलाग करायचा. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली ते अर्थात 23 आकड्यावरती. येणारे 10 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. भलं मोठं आव्हान आहे. क्षमस्व असेला गुणलेखाच्या माध्यमातून 9 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल सुरेख चेंडू इथे हाताळला गेलाय. पंचांकडे पाहिलं गेलं, बॅटने बॉलचा संपर्क इथे आला नाही. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढचा बॉल पुढचा बॉल आड्या बॅट नक्कीच खेळून काढलाय. ऑन साइडला एक धाव तो नक्कीच पूर्ण. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल का? इथे मात्र 2 धावा आल्यात. आता मग येणारे 7 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल 37ची गरज मैदानाच्या आतमध्ये. सेकंड मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात कोपर्डे संघाला आपण पाहतोय. आता मात्र कुठेतरी या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. काहीतरी चमत्कार मैदानाच्या आतमध्ये मात्र इथे घडवावा लागणार आहे. सुरेश चेंडू इथे हाताळला गेलाय. ऑन साइडला खेळून काढला. एक सिंगल धाव इथे पाहायला मिळते. 3 षटकांचा इथे मात्र अंत सुरू झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 26 आकड्यावरती. आता मात्र येणारे चेंडू असणार ते 6 आणि तब्बल 36 धावांची आवश्यकता आहे. 6 षटकारांची इथे मात्र गरज असणार आहे आणि ती गरज इथे पूर्ण केली जाईल का होल्डरांच्या माध्यमातून? करा त्यांच्याकडे तो टेम्परामेंट खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतो. ती क्षमता आहे, ती प्रतिभा आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. मात्र तेवढ्या धाटीचा गोलंदाज होता नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. आता युवराज कारण 6 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. रोहित पाटील ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाटलांचा लेख मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल गोलंदाज युवराज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल इथे पाहायला गेलं तर दिशाहीन गोलंदाज पाहायला मिळते. तसे 3 मिनिटांचा मित्रांनो अवधी इथे मात्र बाकी आहे. फिल्डिंग करणाऱ्या संघाने सुद्धा याची नोंद घ्यायची आहे. अवांतर चेंडू इथे आलाय. पुढचा बॉल पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती इथे मात्र मोठा फटका आलाय. 6 धावांसाठी षटकार. म्हणतात ना, कई जीत बाकी है कई हार बाकी है, अभी तो जिंदगी का सार बाकी है, लो चले मंजिल की ओर, ये तो बस पन्ना था मेरे दोस्त, आगे पूरी किताब बाकी आहे. ती किताब आपल्याला पाहायला मिळणार आहे का? कारण पहिल्या चेंडू इथे मात्र 6 धावा आल्यात. आता मात्र येणाऱ्या चेंडूवरती प्रत्येक चेंडू इथे मात्र मोठा फटका यावा लागणार आहे आणि तो फटका इथे येईल का? तर रोहित पाटील पहिला बॉल आणि पहिल्या बॉल तिथे मात्र 6 धावा आल्या. आता पुढचा बॉल मी मगाशी म्हणालो या फलंदाजाकडे नक्कीच तो टेम्परामेंट आहे, ती क्षमता आहे, ती प्रतिभा आहे. पुढचा बॉल इथे मात्र भिरकावून दिलाय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर आणि इथे मात्र चुकी करते गोलंदाज. 2 चेंडू पाहायला मिळतोय. 6 धाव्यांसाठी षटकार. आता मात्र येणाऱ्या चेंडू असणार ते 5 आणि 22 धावांची आवश्यकता आहे. म्हणतात ना, मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे ये गलत बात है. आणि ते मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी रोहित पाटील यांना मात्र मान्य नाहीये, कारण त्या धाटणीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतीये. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे? कारण येणारे 5 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल इथे मात्र फ्री हिटचा असणार आहे. 5 बॉल 22 ची गरज आहे. पुढचा बॉल एक सिंगल धावीत असताना पाहायला मिळते. दुहेरीचा प्रयत्न केला गेला आणि इथे मात्र काय घडलंय आणि इथे मात्र एक सिंगल धावीत असताना पाहायला मिळाली. एक धाव इथे आली आहे.
इथे मात्र पाहायला गेले तर लक्ष्मण आपण पाहतो यांना हे मात्र बाद होता धावा स्वरूपात एक सिंगल धाव इथे आली आहे. 41 धावा धावड कधी आल्यात. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले तर प्रकाशाने आपण पाहतोय. शेवटचं 1 मिनिटांचं इथे मात्र अवधी असेल. आता येणारे चेंडू असणार ते अर्थात 4 आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल 21 ची गरज आहे. गोलंदाजी भावगती गोलंदाज युवराज यांना आपण पाहतोय. 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल फेस करतील नवीन फलंदाज आपण पाहतोय. मैदानात दाखल झालेत प्रकाशाने आपण पाहतोय. इथे मात्र भिरकावलाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. तीन चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. एक निर्णायक चेंडू इथे मात्र पाहायला मिळेल का? कारण 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 62 धावांचं लक्ष आहे. चांगला खेळ मैदानाचे मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आणि इथे मात्र सुरेख चेंडू आणि इथे मात्र कोळगाव संघ आपण पाहिलं तर 16 मिनिटांचा अवधी इथे मात्र आपण खर्च केला. एक खेळाडूला मात्र आपल्याला आतमध्ये घ्यावा लागणार आहे. 2 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. चला अंबाडे संघ आपण आपला निर्णय आमच्याबद्दल कळवलात. आपण आपल्या संघाचं आपण इथे तयार राहायचंय. तसेच आपल्या विपक्ष संघाचा गावडी संघाला विनंती करतोय आपण तयार राहायचंय. पुढचा बॉल इथे मात्र फटका फसलाय चेंडू मध्ये आणि इथे मात्र रोहित पाटील खेळीचा होतो इथे अंत. चांगला प्रयत्न मैदानाच्या पाहायला मिळाला तो कोपर्डे संघाच्या माध्यमातून. कारण काही खूप साऱ्या अडचणी आल्या त्या अडचणीने मात्र सामोरे जाऊन हा संघ मैदानाच्या आतमध्ये इथे उतरला नक्कीच. आणि आपला नॅचरल खेळ मैदानाच्या इथे मात्र दाखवला गेलाय. नवीन फलंदाज आपण अभियान आपण पाहतोय. आता मात्र सामन्यात राहिले फक्त आणि फक्त औपचारिकता. कारण येणारा 1 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल आणि इथे मात्र सामना जिंकलाय तो खऱ्या अर्थानं कोळगाव संघानं जिंकल्या. संघाचं अभिनंदन. त्याच्या हारल्या संघाचा अभिनंदन.